2 एप्रिल 2011 शनिवारची ती संध्याकाळ मला अजून आठवते. संपूर्ण देशासारखं मी पण टीव्ही समोर बसलो होतो. प्रत्येक बॉलवर हार्टबीट वाढत होते. भारताला 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. जेव्हा सचिन तेंडुलकर लवकर आउट झाला तेव्हा वाटलं तर सगळं संपलं. पण आधी विराट कोहलीची छोटीशी इनिंग, मग नंतर गौतम गंभीर आणि MS धोनी क्रीजवर उभे राहिले. तसा आशेचा किरण पुन्हा दिसू लागला. पण मॅच संपेपर्यंत काहीच फिक्स नव्हतं. आणि मग तो क्षण आला. नुवान कुलसेकराने बॉल टाकला, धोनीने हेलिकॉप्टर शॉट मारले आणि बॉल आकाशात झेपावला. काही क्षणासाठी वाटलं कॅच पकडली जाईल, पण बॉल डायरेक्ट बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन पडला आणि भारत विश्वविजेता झाला. त्या क्षणी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी मामाच्या घरी होतो. घरात सगळेच इमोशनल झाले होते. मामाने त्यांच्या मित्राला फोन लावायला सुरुवात केली. रस्त्यावर फटाके फुटत होते. लोक भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण हा फक्त क्रिकेटचा विजय नव्हता, हा 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा विजय होता. जेव्हा सचिन तेंडुलकरला खेळाडूंनी त्यांच्या खांद्यावर उचलून घेतलं, मैदानाची फेरी मारली, तेव्हा मन भरून आलं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आजही जेव्हा धोनीचा तो 6 आठवतो, तेव्हा पुन्हा एकदा तेच रोमांच, तोच अभिमान आणि तोच आनंद मनात दाटून येतो. भारी वाटतं एकदम. धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. ही फक्त कॉमेंट्री नव्हती, तो प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. तुम्ही म्हणाल याचा आत्ता काय? पण ज्या क्रिकेटच्या आणि क्रिकेटर्सच्या मागे आपण एवढे भावनिक असतो, ते क्रिकेटर्स तुमच्या रोजच्या प्रॉब्लेमवर कधी विचार करतात का? सचिनच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नाचा सगळ्यांनी विचार केला आणि सगळीकडे त्याचं स्टेटस, लेख लिहिण्यात आले. पण आता नीटचा पेपर लीक होऊन 20 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. त्यावर सचिन काही बोलला का? इंटरनेट बाबा प्रेमानंच्या दरबारात जाऊन विराट आणि अनुष्काने दर्शन घेतले, तर सगळ्यांनी तो आणि ती एवढे सक्सेसफुल असून कसे धार्मिक आहेत याचे गोडवे गायले. पण विराटने कधी मणिपूर, पेट्रोलची भाववाढ, बेरोजगारी यावर एखाद्या तरी ट्विट केले का? जगातील सगळ्यात भारी फिनिशर म्हणून ओळखला जाणारा आणि विशेषतः माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी कधीच कुठल्या बलात्कारावर निषेध करताना दिसत नाही. या लोकांची इंजुरी, त्यांचे सक्सेस, त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम, त्यांच्यासोबत होणारे राजकारण यावर आपण खूप भावनिक होऊन बोलत असतो. पण हे आपल्या जगण्या मरण्याच्या गोष्टीकडे साधे लक्ष पण देत नाहीत. किती मोठी शोकांतिका आहे ही. हे खरंच आपल्या एवढ्या भावना डिझर्व करतात का? किती दिवस आपण एकतर्फी प्रेम करायचं आणि समोरून मात्र फक्त दुर्लक्षित केलं जायचं? यांचं बोलणं मॅटर नक्कीच करतं, पण राजकीय धागेदोरे जोडण्यात यांचे हित जुळलेले आहेत, म्हणून त्यांच्या तोंडातून तुमच्या दुःखावर एक शब्द सुद्धा फुटणार नाही. म्हणून पुढे कुठल्याही सेलिब्रिटी सोबत भावनिक होताना तुम्ही देत असलेले प्रेम कोणत्या तरी स्वरूपात परत भेटत आहे का हेही तपासा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला पाठवा जो सेलिब्रिटीच्या प्रेमात असाच आंधळा आहे. जय हिंद, जय भारत.